हॅलो नमस्कार, मी पुणेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर माझे तुमचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने असं कटोरी ब्लाउज कटिंग दाखवणार आहे। तर त्यासाठी मी अंगावर माप घेतलेले आहे। तर अंगावर माप घेतलेलं आहे। तर बघा, हे अशा पद्धतीने मी पूर्णपणे अंगावर असं माप घेतलेले आहे। पूर्ण उंची 14.5, छाती 45, कमर 40, दंडगेर 15, शोल्डर 2.5 इंच घ्यायचा, बाही उंची, पुढचा गळा, मागचा गळा अशा पद्धतीने घेतले। आता छातीचं माप हे आपल्याला जर अंगावर आपण माप घेतलं तर अंगावरच्या मापापेक्षा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा माप घ्यायचं। म्हणजे जर तुम्ही छाती इथे छातीचं माप घेताना 44 ची छाती होती, तर तुम्ही इथे माप टाकताना 45 छातीचं टाकायचं आहे। म्हणजे प्रत्येकासाठी तसंच करायचं आहे। तर इथे आपण पहिल्यांदा माप घ्यायला सुरुवात करूयात। इथे पेपर घेतला आहे आणि हे मेन फॅब्रिक आणि अस्तर मी घेतलेले आहे। अस्तर 1 मीटर मी अस्तर घेतलेले आहे। आणि आता आपल्याला पेपर कटिंग करायची पहिली। तर बघू शकता इथे पेपर घेतला आहे। पेपर डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे। बंद बाजू ही मी माझ्याकडे केली, ओपन बाजू ही समोर केली, बघू शकता। आता तुम्हाला एकदम सोप्या अशा पद्धतीने मी तुम्हाला कटोरी दाखवणार आहे कशी कटिंग करायची। प्रत्येक मापासाठी एकच पद्धत मी वापरते, तीच पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा, आपल्याला पूर्ण उंची आहे 14.5 इंच। तर पूर्ण उंची 14.5 इंच आपल्याला घ्यायची। 15.5 इंच। तर इथे मी 14.5 खूपच होती, तर मी 15 इंच घेते। तर इथे मी 15 इंच घेते बघा। 15 इंचावर एक मी मार्किंग करते। तसंच आपल्याला टेप न हलवता आपल्याला पुढच्या गळ्याचं पण मार्किंग करायचं। तर पुढचा गळा आहे 6 इंच, तर इथे मी 6.5 इंचावर एक मार्किंग करते। म्हणजे अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेते, कारण थोडीशी ती तब्येतीने हेल्दी आहे, त्याच्यामुळे मी इथे 6.5 इंचाचा पुढचा गळा घेते। त्याचबरोबर इथे आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंचाचा। बघा, पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंचाचा। 2.5 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची। इथून सुद्धा 2.5 इंच घ्यायचं आहे। बघा, आपण जी गळा खोली 6.5 इंच घेतली होती, ती सुद्धा 2.5 इंच घ्यायची। आता मागच्या वेळेस मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही व्हाईट पेपरवर कटिंग दाखवा आम्हाला करून। हे बघा, दिसत नाही म्हणून। तर इथे मी काय केलं आहे, थोडासा असा डार्क पेन घेतला आहे। ते व्हाईट पेपर घ्यायचं म्हटलं तर इथून आमच्या इथून लांब आहे, त्याच्यामुळे मी काय गेले नाही आहे दुकानात। पावसामुळे काय जाणं होत नाही, म्हणून मी हाच पेपर घेतला आहे। फक्त पेन मी चेंज केला आहे, जरा थोडासा डार्क घेतला आहे। त्याचबरोबर मुंडा घ्यायचा आपल्याला 5.5 इंच मी मुंडा घेते। बघा, 5.5 इंच मी मुंडा घेतला आहे। छाती 45 इंच, 45चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। 11.25 इंच, बघा इथे 11.25 इंचावर असं खाली टेप ठेवलं आहे, बघू शकता। आणि आपल्याला मार्किंग करताना इथून वरती करायचं। त्याचबरोबर 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं। तसंच आपल्याला कमर घ्यायची, तर कमर आहे 40 इंच। 40 म्हटल्यावर आपल्याला 40चा चौथा भाग घ्यायचा आहे 10 इंच। बघा, 40चा चौथा भाग आहे 10 इंच। मी खाली 10 इंचावर टेप ठेवला आहे। अशा पद्धतीने मी सरळ ठेवून एक लाईन उडवून घेते। पुन्हा 1 इंच आपल्याला मागच्या टक्ससाठी वाढवायचं आहे, जो आपला मागे टक्स येतो त्याच्यासाठी। आणि पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता हे जे मार्जिन आहे ते मी जोडून घेते। बघा, हे मार्जिन मी अशा पद्धतीने जोडून घेतलं आहे। पुन्हा ह्या टोकापासून आपल्याला 1.5 इंच क्रॉसमध्ये अशी एक लाईन ओढायची 1.5 इंचावर। पुन्हा क्रॉसमध्ये 1 इंचावर अशी लाईन ओढायची। म्हणजे पहिलं 1 इंच आणि पुन्हा 1.5 इंच, ह्याच टोकापासून 1.5 इंच इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। आता ह्या दोन्हीच्या मुंड्याच्या आकारामध्ये 1/2 इंचाचं अंतर असलं पाहिजे। हे बघा, ह्या दोन्ही मुंड्यांमध्ये 1/2 इंचाचं आपल्याला अंतर ठेवायचं आहे। पुन्हा इथे मी बघा, कमरेपासून
इथे मी 2.5 इंचावर एक मार्किंग करते आणि पुन्हा 1 इंच, 2.5 इंच आणि पुन्हा 1 इंच, म्हणजे आपले झाले 3.5 इंच. वरती सुद्धा आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं आणि ही 2.5 इंचाची लाईन आपल्याला जोडून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता छातीचा 10वा भाग घ्यायचा. आता छातीचा 10वा 45 जर छाती असेल, बघा 45 इंच छाती, तर मध्ये फक्त पॉईंट द्यायचं आपल्याला, म्हणजे 4.5 इंच हा छातीचा 10वा भाग झाला, म्हणजे 4.5 इंच. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला तिरकं जोडायचं. बघा ही लाईन जी आहे ब्लॅक कलर, ही जी लाईन ओढली आहे तिथे मी छातीचा 10वा भाग घेतला आणि 1 इंच एक्स्ट्रा वाढवलं आहे, तिथून मी अशी क्रॉसमध्ये एक लाईन ओढून घेते. त्याचबरोबर आता आपल्याला कटोरी टाकायची. आता कटोरी मी इथे 7 इंचाची घेते. आता आपल्यानुसार घ्यायची, आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी. आता इथून मी 3.5 इंच म्हटल्यावर 7.5 इंच, तर 7.5 इंच 7 इंचाची जर कटोरी ठेवली तर ती 6.5ची होईल. हां, तर इथे मी 7.25 तुमच्या अंदाजानुसार, म्हणजे त्यांना कटोरी जर मोठी पाहिजे नसेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे मला कटोरी थोडी मोठी पाहिजे ना, पण हा जो भाग आहे आपला, हा भाग खूपच बारीक मोठा व्हायला नको, खूपच बारीक पण व्हायला नको. तर इथे आपल्याला 3 किंवा 3.5 इंचाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे बघा 3-3.5 इंचाचं मी अंतर ठेवते आणि इथून एवढी कटोरी घेते. तर 7.5 इंचाची मी कटोरी घेतली. ते कटिंग म्हणजे आपली शिलाईमध्ये होऊन आपली 6.25 इंचापर्यंत आपली तयार कटोरी होईल. तर इथे 7.5 इंचाची ठेवली. त्याच्यानंतर आपल्याला इथून 2.25 इंचावर किंवा 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. इथे मी 2.25 इंचावर केले. त्याचबरोबर इथून पुन्हा आपल्याला 5 इंचावर मार्किंग करायचं आहे. प्रत्येक मापासाठी एकच पद्धत मी वापरते. फक्त इथे 5 इंच मी घेते. इथून कटोरीचं माप तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापावरून हे तुम्ही कटोरीचं माप तुम्ही घेऊ शकता. इथे जर कटोरीचं तयार माप जर 5 इंच असेल तर तुम्ही 6 इंच घेऊ शकता. इथे माप घेताना 6 इंच घ्यायचं आहे. हे मी बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. त्याच्यानंतर हा भाग काहींचा मुंडा 2.5 इंचाचा, तर काहींचा 2 इंचाचा, काहींचा 1.5 इंचाचा, त्याच्यानुसार तुम्ही इथले माप घ्यायचं आहे. तर इथे मी 2.25 इंचच घेतलेलं आहे. तर काहींचा 2.5 इंचाचा हा जो शेप असतो कटोरीचा आणि मुंड्याचा हा जो शेप असतो तो काहींचा 2 इंचाचा, काहींचा 2.5 इंचाचा असतो. तर इथे मी 2.25 इंचाचाच ठेवलेला आहे. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने जिथे जिथे आपण डॉट केले बघा, तिथे तिथे आपल्याला अशा पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता कटोरी आपल्याला जास्त ही अशी पसरवायची नाही आहे. पसरवली तर कटोरी अशी गोल दिसत नाही. मग कटोरीचं माप घेताना आपल्याला व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. किंवा जर तुम्ही हे माप जर तुम्ही असंच आतून जर आणलं बघा तरी चालू शकतं. हे बघा 1/2 इंच पुन्हा 1/2 इंच पुन्हा असं जर आतमधून आणलं तरी चालू शकतं. तर एवढा 1/2 इंचाचा काय एवढा काय फरक पडत नाही. पण आपल्याला कटोरी बाहेरच्या साईडला अशी दिसली नाही पाहिजे, म्हणजे अशी पसरली नाही पाहिजे. आतल्या साईडने व्यवस्थित असा गोल शेप देऊन आतल्या साईडने हा पॉईंट आला पाहिजे. त्यानंतर आपल्याला टक्स उंची टाकायची. तर इथे टक्स उंची घ्यायची 10.5 इंच, म्हणजे तयार उंची टक्स उंची 10 इंच आहे. तर आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला 10.5 इंचावर मार्किंग केले आणि ही फक्त आपल्याला कटोरीला जोडून घ्यायची. बघा अशा पद्धतीने. तर इथे मी पहिल्यांदा पूर्ण साईडने असा पेपर कटिंग करून घेते. हे बघा जे शेवटचे पॉईंट आहेत, जिथं आपल्या शेवटचा पॉईंट आहे तिथून आपल्याला पेपर
कट करायला घ्यायचं आहे. हे बघा, हे मी पूर्ण साईडनी पहिला पेपर कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला पेपरचे 2 भाग करून घ्यायचे. बघा, हा जो मध्य आहे म्हणजे डबल फोल्डमध्ये पेपर घेतला होता आपण, त्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने. तर आता हा झाला आपला जो खालचा भाग आहे, तो आपला झाला मागचा भाग. त्यानंतर योगपट्टी काढून घेऊ आपण. तर योगपट्टी मी अशा पद्धतीने काढून घेते. त्यानंतर हा पुढचा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आणि एकदम सावकाशाच्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते समजून. त्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा. त्यानंतर ही कटोरी आता आपल्याला कट करून घ्यायची. हे बघा, ही कटोरी मी कट करून घेतली. हा झाला आपला मुंडा, म्हणजे मुंडा, मागचा भाग आणि योगपट्टी ही आपली तयार झालेली. आता आपल्याला कटोरी वाढवायची. कटोरी आणि आपली बाहेर राहिली, तर कटोरी वाढवायला घेऊ. बघा, आता कटोरी घेतली, त्यासाठी छोटासा असा अर्धा पेपर घेतला आहे बघा. त्यानंतर आपल्याला ही कटोरी अशा पद्धतीने सरळ मांडून घ्यायची. बघा, मी जरासुद्धा थोडी तिरकी केली नाही आहे, एकदम सरळ. ही जी सरळ कटिंग केलेली आहे ती सरळ व्यवस्थित मांडून घेतली. आणि अशा पद्धतीने आपल्याला हीच कटोरी आपल्याला खालच्या पेपरला मार्किंग करून घ्यायची आहे. तशीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची. तर मी आहे तशीच आपली मार्किंग करून घेते. बघा, आता मी आहे तशीच खालच्या पेपरवर मार्किंग करून घेतली. जी आपली टक्स लाईन आहे तिलासुद्धा मी मार्किंग करून घेतली. आणि अशा पद्धतीने आपल्याला टक्स लाईन जोडून घ्यायची. बघा, टक्स लाईन मी जोडून घेतली. आता आपल्याला असाच पेपर सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर इथे हा जो गोलाकार आहे बघा, हा जो गोलाकार आहे तिथे आपल्याला पाव इंच शिलाईसाठी वाढवायचं आहे. बघा, पाव इंच तसंच मी खाली घेतलेलं आहे. त्यानंतर इथून आपल्याला बघा, इथून आपल्याला पाऊण इंच खाली घ्यायचं आहे. इथून आपल्याला पाऊण इंच खाली घ्यायचं आहे. तर इथून मी पाऊण इंच खाली एक लाईन ओढून घेते. त्यानंतर इथून आपल्याला 1.5 ते पावणे 2 इंच आपल्याला कटोरी जी टक्स लाईन आहे ती आपल्याला फोटो वाढवायची, म्हणजे बाहेरच्या साईडला आपल्याला 1.5 ते पावणे 2 इंच. तर ही अशा पद्धतीने तिरकी जोडायची. त्यानंतर ही जी टक्स लाईन आहे ह्या टक्स लाईनचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे. तर इथून ते इथे जे बाहेर पाव इंच शिलाईसाठी वाढवलं आहे तिथपर्यंत आपल्याला मध्य घ्यायचं आहे. तर हे पूर्ण आपलं आहे 9.5 इंच. टेप अशा पद्धतीने दुमडायचा आहे. 9.5 इंचावर इथे ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला मध्य काढायचा. त्यानंतर मध्यापासून आपल्याला 3.5 इंच खाली एक लाईन ओढून घ्यायची आणि हे अशा पद्धतीने सगळे पॉईंट जोडून घ्यायचे. आता हे पॉईंट जर जोडले जात नसतील, बघा हा पॉईंट इथे जोडायला पाहिजे, पण हा पॉईंट जोडला नसेल तर हा अशा पद्धतीने तिरका नाही घ्यायचा, म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट एकदम सरळच गेला पाहिजे. तुम्ही जर असा घेतला तर हा आपला चुकू शकतो. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट चुकवायचा नाही. हा बरोबर एका लाईनीतच तिरका आला पाहिजे. पण हा जर पॉईंट ह्यालाच जर मॅच झाला नसेल तर हा पॉईंट तुम्ही असा तसाच तिरका खाली घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने तिरका तुम्ही खाली घेऊ शकता. त्यानंतर हे अशा पद्धतीने इथे जोडायचं आहे. तर हे झाले आपले कटोरी. आता पूर्ण साईडने मी कटोरी कटिंग करते. बघा, आता ही पूर्ण मी कटोरी कटिंग करून घेतली. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे अशा पद्धतीने ह्या टोकाला जोडायचं आहे. आणि जर थोडंसं पाव इंच जर एक्स्ट्रा झालं असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचे. म्हणजे कटोरी ही आपल्याला समप्रमाण म्हणजे सारखी करून घ्यायची. दोन्ही बाजू आपल्याला खालची आणि वरची बाजू आपल्याला एकसारखी करून घ्यायची. आणि अशा पद्धतीने बघा, तुम्ही तिरकी घडी घालून तुम्हाला दाखवते मी.
हे बघा आता आपली अशा पद्धतीने आपली तयार कटोरी अशी होणार आहे. तर कटोरीचा हा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला पाव इंच दोन्ही साईडनी शिलाईमध्ये जाईल. म्हणजे इथं हुक लुकच्या साईडला आणि इथे आपली कटोरी जोडतो त्या साईडला पाव इंच, म्हणजे आतमध्ये कटोरी 6 ते 6.25 इंचाची आपली कटोरी तयार होईल. तर आता आपली बाही कटिंग करायला घेऊ. बघा आता बाही कटिंग करण्यासाठी सुद्धा मी इथे डबल फोल्डमध्ये पेपर घेतला आहे. बंद बाजू ही मी माझ्याकडे केली आणि अर्धाच पेपर घेतलेला आहे. जेवढी तुमची बाही उंची असेल ह्यात अर्ध्या इंचामध्ये भरपूर बाही बसून जाते. बघा 14 इंचाची बाही आरामशीर बसून जाते. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, आता बाही उंची घ्यायची. तर बाही उंची आहे 4.5 इंच. तर इथे 4.5 इंच बाही उंची आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे मी 5.5 इंचावर मी मार्किंग करते. त्याचबरोबर 3.5 इंच पुन्हा आपल्याला ते 3.5 इंचाचा टेप न हलवता आपल्याला 3.5 इंचावर पुन्हा मार्किंग करायचं आहे. इथे जे आपण टाकलं होतं बाही उंची तिथे आपल्याला दंडगेर टाकायचा आहे. तर दंडगेर आहे 15 इंच, म्हणजे टोटल गोल पूर्ण मी अंगावर मोजला होता. पूर्ण दंडगेर म्हणजे 15 इंच, म्हणजे आपला 15चे आपल्याला निम्मं घ्यायचं आहे 7.5 इंच. तर इथे मी 7.5 इंच घेते. त्याच्यानंतर 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर इथे आता आपल्याला छातीचा 5वा भाग घ्यायचा. आता 45 इंचाची छाती आहे, त्याचा 5वा भाग 45 5 9 45, म्हणजे 9 इंच आपला 5वा भाग येतो. तर इथे 9 इंचावर बरोबर मी वरती एक लाईन ओढून घेते आणि पुन्हा 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं. आता हे जे मार्जिन आहे ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता 9 इंचाचा आपल्याला मध्य घ्यायचं आहे 4.5 इंच. इथे कडेला 4.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि इथे सुद्धा मी 4.5 इंचावर एक मार्किंग करते आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आणि इथे बघा आता इथे मी तुम्हाला दाखवते. इथे हा आपला 1 इंच आहे. बघा आता हे 1 इंच आहे. तर 1 इंच बरोबर अशा पद्धतीने कडेला टेप ठेवायचा. 1 इंच इथं आणि पुन्हा 1 इंच, म्हणजे 1 इंच इथून इथपर्यंत 1 इंच, इथून इथपर्यंत 1 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे आपल्याला अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. तर हा झाला. फक्त इथे आपल्याला दोन्ही साईडच्या इथे आपल्याला जी बाही असते ती आपल्याला हे दोन्ही समान पाहिजे आणि इथे आपल्याला फक्त अशा पद्धतीने थोडासा असा फिशचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर ही बाही पूर्ण मी आता कटिंग करून घेते. अशा पद्धतीने पूर्ण पेपर ओपन करायचा आहे. बघा पूर्ण पेपर मी ओपन केला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जो पुढच्या बाहीचा आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता हा आहे जो छोटा आकार आहे तो आपला पुढच्या बाहीचा आहे आणि हा जो आहे तो आपला मोठा आकार तो आपला पाठीमागच्या बाहीचा आहे. तुम्ही बघू शकताय बघा, एक पुढचा आहे तो छोटा आहे आणि मागचा आहे तो मोठा आहे. तर आता हे पूर्ण आपली कटोरीची पेपर कटिंग झालेली. आता आपण ब्लाऊज कटिंग करायला घेऊया. आता 1 मीटर असं मी अस्तर घेतलेलं आहे. आता अस्तरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली, ओपन बाजू ही समोर केली. बघू शकता. आता एक एक आपण पार्ट मांडून घेऊया, म्हणजे तुम्हालाही कळायला सोपं जाईल आणि कटिंग करायला पण तुम्हाला सोपं जाईल, म्हणून मी पहिले एक एक पार्ट मांडून घेते. अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागची बाजू आपल्याला मांडून घ्यायची. तर हा झाला आपला गळ्याचा भाग. तर गळ्याचा भाग हा आपला इथून गळ्याची रुंदी मोजायची. बघा इथून आहे ती गळ्याची आपल्याला इथून 2.5 इंच अशी गळ्याची रुंदी. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असा तो गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता. त्यानंतर बघा हे आपल्याला गळ्याची झाली. हे आपल्याला अशा पद्धतीने उलटं मांडून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पाठीमागचा भाग मांडून घ्यायचा आहे.
तर हा पाठीमागचा भाग मी पहिला कट करून घेते. तर इथे अशा पद्धतीने खडूने मी मार्किंग केले बघा, आणि इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हा पाठीमागचा भाग मी कट करून ठेवला. त्यानंतर आपल्याला घ्यायचा हा मुंडा. तर हा मुंड्याचा आपण मार्किंग अशा पद्धतीने केले, ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. तर बघू शकता. आता मुंडा आपल्याला वाढवायचा कसा, तर इथे मी आहे तसंच मी मार्किंग करून घेते बघा. आता ह्या मुंड्याची मी आहे तशीच मी मार्किंग करून घेतली. बघू शकता तुम्ही, थोडंसं जास्त कमी जास्त नाही आहे. तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे कटोरीचा, हा आपला कटोरीचा भाग आहे, तिथे आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे. तर हे फक्त आपल्याला पाव इंच आपल्याला शिलाईसाठी वाढवायचं आहे. तसंच आपल्याला पाऊण इंच पुढे घेऊन जायचं बघा, अंदाजपंचे घेऊन जायचे पाऊण इंच पुढे. तर आपली अशा पद्धतीने एक सरळ लाईन खाली ओढून घ्यायची. तर इथे मी पाव इंच वाढवले, इथे पाऊण इंच वाढवले, आणि तसंच खाली बाकी आहे तसंच. हा शोल्डर, हा जो आपला भाई जोडायचा हा जो भाग आहे, तो पण मी आहे तसंच ठेवलेला आहे. आणि आपल्याला आता हे पूर्ण आपल्याला साईडने कटिंग करून घ्यायचं. बघा, आता हे मी आहे तसं सगळं कटिंग करून घेतलं पूर्ण साईडने. ह्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे दोन्ही साईडचे 2 भाग. तर हा झाला आपला मुंडा. त्यानंतर योकपट्टी वाढवायची. तर योकपट्टीसुद्धा आपल्याला आहे तशीच ठेवायची. बघा, योकपट्टी पण मी आहे तशीच ठेवून कटिंग केलेली. आता कटोरी ठेवताना मी अशा पद्धतीने तिरकी कटोरी ठेवली आहे. तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची. बघा, जे आपण पेपर कटिंग केलं आहे त्याच्या बरोबरीनेच आपल्याला अस्तर कापायचं आहे. कुठे कमी जास्त ठेवायचं नाही, कारण कटोरीचं आपण जे पेपर कटिंगचं ते परफेक्ट मापावर आपण पेपर कटिंग केलेले असते. म्हणून अस्तरसुद्धा आपल्याला परफेक्ट मापावरच आपल्याला पेपर कटिंग ठेवून कटिंग करून टाकायचं आहे. तर हे एवढं कटोरी मी कटिंग केलेली आहे. आता बाही राहिली, तर इथे मी बाही पण कटिंग करून घेते. आता पूर्ण मी अस्तर सगळे पार्ट कटिंग करून घेतले. इथे आहे आपलं मेन फॅब्रिक. आता मेन फॅब्रिक आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे एकच काट आलेली बघा, ह्या साईडला काट नाही, फक्त एकच काट आलेली, ते आपल्याला हाताला लावायची. अस्तरची कडी घातली. बंद बाजू मी माझ्याकडे केली, ओपन बाजू मी समोर केली. आणि आपल्याला आता सगळे पार्ट अशा पद्धतीने ठेवून कटिंग करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकवर अशा पद्धतीने मांडलेलं आहे. आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही कटिंग करून झालेलं आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.